ह्यामध्ये काय आहे, या पिशवीत काय आहे? मला माहिती आहे की पिलो मागे ठेव, मला नको. चलो. अच्छा, ते लावायचं का तुला? झालं का निघायचं? चलो, लेट्स द गोस. हाय, कसे आहात सगळे? तर आतापर्यंतचा ब्लॉग बघून तुम्हाला असं वाटलं असेल की मी आणि अमित कुठेतरी बाहेर फिरायला चाललो आहे आणि ॲक्च्युअल प्लॅन तोच होता. पण झालं असं की वाटेत असताना आम्हाला दोघांना असं रिअलाईज झालं की आम्ही बरेच दिवस झाले कुठल्या मूवीला गेलो नाही आहोत. तर मग एखादा मूवी बघूयात. आणि अनायसे धुरंधर द रिव्हेंज हा मूवी रिलीज झाला आणि तो बघण्याची उत्सुकता आम्हाला दोघांना खूप होती. आणि मग आम्ही तिकीट्स बुक करायला गेलो. तर आम्हाला आमच्या जवळच्या थिएटरमध्ये कुठेच तिकीट्स मिळाले नाही. सगळं प्री बुकिंग ऑलरेडी झालं होतं. मग आम्ही डोंबिवलीचा जो एक्सपिरिया मॉल आहे पलावाचा, तिकडे आम्ही चेक केलं तर तिकडे आम्हाला तिकीट्स मिळाले. आम्ही ताबडतोब बुकिंग केलं. आणि तिकडे जाण्याचा निर्णय आम्ही का घेतला, कारण की दुसऱ्याच दिवशी मी ना आईकडे जाणार होते डोंबिवलीला. तर मी अमितला म्हटलं, चल आत्ता आपण आत्ताच जाऊयात, आपण मूवी बघूयात, तू तसंच मला आईकडे ड्रॉप कर आणि त्यानंतर तू खारघरला निघून ये, कारण अमितला पण दुसऱ्या दिवशी कांदिवलीला जायला निघायचं होतं. काहीच नाही, खाली आहे. काय खाली आहे? 2-4 दाणेच आहे. आता पॅकेट खाली गमत होतं. एवढं मोठं पॅकेट दिसायला. हो मग. हे कुठून आणलंस तू? डेट्स, रोज अँड फेनिल मिक्स. ते पण आणलं खाली. काढलं मी, साफ केली आज घरी गाडी. एक दोन कण फक्त सांडले. हा डोंबिवलीच्या एक्सपिरिया मॉलचा फूड कोर्ट आहे. आम्ही जवळजवळ 10 वाजता डोंबिवलीत पोहोचलो. आम्हाला कुठेच ट्रॅफिक लागलं नाही, त्यामुळे लवकर पोहोचलो. आणि शो आमचा होता 11:30चा, त्यामुळे अजून 1.5 तास आमच्याकडे होता. तर आम्ही काहीतरी खाऊन घेतलं, कारण आम्हाला हे समजलं की मूवी 3 तास 45 मिनिटांचा आहे. तर आम्हाला त्यानंतर काही ऑफकोर्स खायला मिळणार नाही, भूक लागेल, त्यामुळे आम्ही आधीच खाऊन घेतलं. आरामात खात होतो, कारण भरपूर वेळ होता आमच्याकडे. मी युजली कधीच असे स्पॉन्टेनियस प्लॅन्स बनवत नाहीत. आमच्या प्रत्येक गोष्टी प्री प्लॅन्ड असतात. पण आजचा प्लॅन काहीतरी वेगळाच होता. म्हणजे आम्ही घरातनं बाहेर पडलो होतो ॲक्च्युली एका नॉर्मल डिनरसाठी, पण मग आम्हाला असं सगळं रिअलाईज झालं, आमचा प्लॅन चेंज झाला. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो. 10 मिनटात पटकन मी माझी बॅग पॅक केली, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या बॅगेत भरल्या आणि त्यानंतर आम्ही डोंबिवलीला फटाफट पोहोचलो. मूवी संपला, मूवी बघितला आणि तुम्हाला मी मूवीचा रिव्ह्यू देऊ इच्छिते. मूवी खरंच खूप सुंदर आहे, खूप ब्रिलियंटली बनवलेला आहे, खूप रिसर्च केलेला आहे हा मूवी बनवताना. आणि मी आणि अमित आता त्या मूवीबद्दलची चर्चा गाडीमध्ये बसून करत होतो. खरंच खूप छान मूवी आहे. आय रेकमेंड यू ऑल, प्लीज गो अँड वॉच दॅट मूवी. इट्स अ मस्ट वॉच मूवी ॲक्च्युली. आणि मूवी झाल्यानंतर मूवी ना आमचा जवळजवळ 4 वाजता संपला. आणि त्यानंतर मला आता अमित माझ्या घरी, आईच्या घरी ड्रॉप करायला चाललं आहे. आणि तो मला म्हणाला, श्रद्धा मी घरी येणार नाही, मी खालच्या खालीच निघून जाणार आहे, कारण दुसऱ्या दिवशी अमितला कांदिवलीला जायचं होतं, त्यामुळे त्याची झोप पूर्ण होणार नव्हती अशीही. त्यामुळे तो मला बोलला की मी खालच्या खालीच निघीन, घरी येऊन बसलो तर परत उशीर होणार. तर रात्रीचे पहाटेचे 4 वाजले होते, रस्त्यावर कोणीच नव्हतं. 4 पिरड उभं केले. ज्युपिटर हॉस्पिटल. 4:30 वाजले. तर ही आहे माझी आई. काल रात्री मी उशिरा आले, त्यामुळे आज पण जरा उशिराच उठले. आईने पण मला डिस्टर्ब केलं नाही, उठवलं नाही. मी जेव्हा उठले तेव्हा आई घरी नव्हती, बँकेत गेली होती, मार्केटला गेली होती.
तर तिला ना मी येताना एक गोष्ट आणायला सांगितली जी मला खूप आवडते. ती गोष्ट काय मी तुम्हाला दाखवते, चला. काय 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 द्यायचंय? नाही नाही, असू दे, कशाला तिच्याकडे गॅस नाही, लोक देतात तिला, कशाला काय? असू दे, तुझ्याकडे गॅस नाही, तुला असू दे, कशाला. भात न्यायचाय का? मसाले भात थोडा, मसाले भात न्यायचा थोडा, काय मसाले भात थोडा न्यायचाय का? तर हा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट. हे समोसे इकडे डोंबिवलीचे खूप फेमस समोसे आहेत. साईजने थोडे छोटे असतात पण चवीला तितकेच सुंदर लागतात. पूर्वी आम्ही बऱ्याचदा आणायचो, पण आता माझं लग्न झालं आहे तर मला इतकं वारंवार खायला मिळत नाहीत. आणि ही जी चटणी आहे ना, ही चटणी तर अतिशय फेमस. ॲक्च्युली समोस्यापेक्षा ही चटणी फेमस आहे. चटणीसाठी लोक येतात. इकडे अजून आहेत यामध्ये. आणि मस्त आता मी आणि आई हा समोसा खाणार आहोत. बाय द वे याला म्हणतात नानाचा समोसा. म्हणजे हे समोसे जे काका विकतात त्यांना सगळे नाना म्हणतात पहिल्यापासून. त्यामुळे ह्या दुकानाचं म्हणजे या समोसाचं नाव पण नानाचा समोसा असं पडलेलं आहे. चलो, चला तर मग हा व्लॉग मी आता इथेच थांबवते. आता मला माझं माहेर पण थोडं एन्जॉय करायचं आहे. आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.